या सगळ्या संदर्भात आंदोलन करण्यात येत असताना आता नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षांकडून सुद्धा या मतदार याद्यांवरती विशेष करून आक्षेप घेण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये 4 विधानसभा मतदारसंघ आहेत। या सगळ्या या विधानसभा मतदारसंघात तब्बल 3 लाख जे मतदार आहेत त्यांचं उभार नाव हे मतदार ज्या आहेत याद्यांमध्ये आलेलं आहे। अशा पद्धतीचा आक्षेप या सगळ्या लोकांनी घेतलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी प्रशासनाला एक निवेदन सुद्धा दिलेलं आहे। या सगळ्या गोष्टी संदर्भात आपण माहिती घेऊया। खरं तर मागच्या काही दिवसांपासून विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे। आपण सुद्धा नाशिकमधले 4 विधानसभा मतदारसंघातून हे सगळे बोगस नावं हे काढलेलं आहे। काय नेमकं हे सगळं प्रकरण काय झालं, आम्हाला पक्षाच्या वतीने यादी भाग जो असेल त्याची पडताळणी चाचणी तपासणी करायला लावली की आपल्या मतदारसंघात कुठली मतदार आहे, त्यांची आपली ओळख आहे की नाही। आपण यादीवर काम करावं, पक्षाचा आदेश असताना ते काम करत असताना आम्हाला बरीचशी नावं एकसारखी सापडली। आता एका यादीत इथं दिगंबर सोनवणे 1268 नंबरला दिसतं, इथं 1267ला दिसतंय। म्हणजे हे तपासत असताना मग जी काही नावांचे आम्हाला पत्ते सापडले नाही किंवा त्यांचे नंबर मिळाले नाही किंवा घर क्रमांक, म्हणून आम्ही ते विधानसभा निहाय करण्यात गेलो की हे कुठं आहे बा दुबार नाव। मग असं नाशिक पश्चिम विधानसभेचं काम करत असताना आम्हाला 15 विधानसभेनुसार आम्ही पडताळणी केली तर 2,98,000 अशी नावं मिळाली की जी एकसारखी नावं आहे। त्यांचं आडनाव सारखं आहे, त्यांचं पहिलं नाव सारखं आहे, मधलं नाव सारखं आहे, पत्त्याचं ठिकाणी एकच नाव, एकाच मतदाराचं नाव वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आहे। हो, वेगवेगळ्या मतदारसंघात म्हणजे नाशिक पश्चिम विधानसभेमध्ये मालेगाव बाह्यचं आहे, बागलांमधली बरीचशी नावं आलेली आहेत। मग ते गावानिहाय आम्ही त्या तपासल्या, कारण याद्या मिळतात, याद्या पडताळणी करायला मिळत असतं, मग त्याच्यातून तपासता ते आढळून आलं। मग आम्ही ते पूर्ण विधानसभा निहाय करायला गेलो तर 2,98,000 ही नावं सापडली। मग ही कशी नोंदवली गेली? ही नावं फक्त मतदार हा आपलं नाव नोंदवायला जर गेला तर त्याचं नाव नोंदवून घेण्याचा अधिकार हा फक्त BLOला आहे आणि ते नाव डिलीट करण्याचा पण अधिकार हा BLOला आहे। BLO हे पंचनामे करतात। स्थानिक पक्षाचा जो कोणी पदाधिकारी असेल BLA त्याला सोबत घेऊन 2 साक्षीदार घेऊन फॉर्म नंबर 7 नंबर भरून BLO त्याचं नाव कुठल्या विधानसभेत ठेवायचं किंवा कुठल्या भागात ठेवायचं हे ठरवून ते डिलीट होतं। मग नोंदवायचं काम त्यांचंच आहे, डिलीट करायचं नाव त्यांचं आहे। मग ही नावं नोंदवली कशी? अशा पद्धतीनं अत्यंत गंभीर हे आक्षेप आहे। नाशिक जिल्ह्यातील जे वेगळे विधानसभा मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचे नावं म्हणजे एकच मतदाराचे नावं वेगवेगळ्या मतदारसंघात आहेत। अशा पद्धतीचे 2,98,000 मतदारांचे नावं हे वेगवेगळ्या मतदारसंघात आलेले आहेत, अशा पद्धतीचा आक्षेप आहे। आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात। आता आपण या सगळ्या संदर्भात प्रशासकीय पातळीवरती काय काय एकूणच कारवाई केली? आम्ही तत्पूर्वी आता 2-3 दिवसापूर्वीच नाशिक महापालिकेचे निर्णय अधिकारी आहे त्यांच्या ही बाब निदर्शनात आणून दिली आहे की एवढे 3 लाख मतदाराचा दुबार आहेत, तर ही निवडणूक कशी घेणार आपण? आणि हे संविधानात्मक आणि लोकशाहीला घातक अशी ही प्रक्रिया आहे। ही शासकीय BLO मार्फत केलेल्या नोंदणीची आपण दखल घ्यायला हवी, या आशयाचं आम्ही त्यांना एक निवेदनही दिलेलं आहे। आज आम्ही कलेक्टर साहेबांना पण हे निवेदन देत आहोत आणि ही बाब आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्याही निदर्शनात आणून दिली। कारण आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेचं निवडणूक जी आहे ती पदाधिकाऱ्यांसाठी, स्थानिक कार्यकर्त्यांसाठी असते आणि हेच होत असताना जर कधी दुबार मतदार बाहेरचे असतील तर यांनी केलेलं कार्य, यांनी केलेले कष्ट, यांनी केलेली समाजसेवा ही धुळीच मिळते आणि हे लोकशाहीला घातक आहे, म्हणून हे आम्ही निदर्शनात आणून दिलेलं आहे। अशा पद्धतीचं हे संपूर्ण नाशिकमध्ये परिस्थिती आहे। एकीकडे विरोधकांकडून मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या मतदार याद्यांचे जे घोळ आहे त्या घोळ संदर्भात आंदोलन करण्यात येत असताना आता नाशिकमध्ये शिवसेनेकडून सुद्धा या सगळ्या मतदार याद्यांसंदर्भात आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि प्रशासनाकडे या सगळ्या संदर्भात एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या संपूर्ण मतदार याद्यांसंदर्भात कारवाई करा अशा पद्धतीची मागणी आहे। त्यामुळे या सगळ्या निवेदनावरती आगामी काळात प्रशासनाकडून प्रामुख्याने काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।